नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेतृत्व आणि विदर्भातील धडाडीचे नेते सलील देशमुख यांची नागपूर जिल्हा ग्रामीण पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सलील देशमुख यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेला एक नवीन संजीवनी आणि तरुण ऊर्जा मिळाली असून आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पाळीमुळे अधिक घट्ट होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर सलील देशमुख यांनी शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह इतर नेत्यांचे आभार मानले. दरम्यान सलील देशमुख यांनी नियुक्ती पत्र घेतल्यानंतर प्रथमच त्यांचे नगरागमन प्रसंगी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सलील देशमुख नागपुरात येत असल्याचे समजताच नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते यांनी सलील देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून त्यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूतीकडे जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अरे आपल्या नंदू पाटील या ना, नंदू का गया ना भाई अपन दो शब्द ले लेते फिर उसका खुद कर लेते. आज राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से नागपुर शहर और नागपुर ग्रामीण की तरफ से सलील दादा युवा नेता, हम सबके चहेते, आज ग्रामीण के अध्यक्ष बनकर प्रथम नागपुर आगमन आए हैं. उसी के उपलक्ष्य में हम सब लोग यहाँ पर एकत्रित हुए, उनका स्वागत करने के लिए, उनका सत्कार करने के लिए आज आए हुए हैं. और आप सभी लोग यहाँ पर भारी संख्या में उपस्थित है. सबसे पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ और उसी के दादा की सूचना अनुसार 2-3 वरिष्ठ लोगों को मैं गोतमारे साहब से निवेदन करता हूँ, भैया से, कि पाटिल जी सभी लोग इधर आए आगे में, और प्रमुख लोगों का, जैसा कि प्रमुख लोगों का 2-3 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आहे आणि सलील देशमुख यांची नागपूर जिल्हा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटातर्फे अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या इकडनं. धन्यवाद, फार फार धन्यवाद. आता तुम्हाला नागपूर जिल्ह्याची धुरा दिलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि हेवी वेट नेते या नागपूर जिल्ह्यामध्ये राहतात. कशा प्रकारे पक्षाला तुम्ही वाढवणार? पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या लोकांचा धोरण आहे, आमचा केंद्रबिंदू म्हणजे सर्वसाधारण माणूस, आमचा केंद्रबिंदू म्हणजे सर्वसाधारण शेतकरी, आमचा केंद्रबिंदू म्हणजे सर्वसाधारण बेरोजगार. या लोकांचीच सेवा करायची, या लोकांपर्यंत आम्हाला सक्षमतेने पोहोचायचं आहे. या लोकांपर्यंत जे आज महाराष्ट्राची, देशाची परिस्थिती झाली आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, त्यांना जागृत करून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत मजबूत करायचं आहे. तुम्ही युवा आणि तडफदार असे नेते आहात आणि युवकांचे एक प्रेरणास्थान आहात. तुम्ही युवकांना कसं जोडणार आता? निश्चित रूपाने आज जी परिस्थिती आपण पाहतो देशामध्ये निर्माण झाली आहे, आज कॉक्रोच जनता पार्टी, एक नवीन मुलं होते, कुठं अजून ते कॉलेज पासआउट पण नाही, पण त्या ठिकाणी कसं त्यांना दडपण्याचा प्रयत्न आहे सरकार करून राहिली. नीटचे पेपर कशा पद्धतीने फुटले, आपल्या नागपूरमध्येच एक आत्महत्या झाली, त्या ठिकाणी TETचे पेपर फुटले, त्या ठिकाणी पेपर फुटचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्र चालू आहे, त्या देशामध्ये सत्र चालू आहे. आणि अशा पद्धतीनं कुठंतरी आपले इकडचे मंत्री साधारणतः त्यांना शिंकी नाही आहेत, एक काहीतरी त्या ठिकाणी कुठंच त्यांना लाज वाटत नाही, कुठंतरी ते राजीनामा द्यायचं करत नाही. मला आठवते काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा होती, थोडंसं जरी काय झालं तरी मीडियाने जरी आवाज उचलला तरी ते त्या ठिकाणी जाऊन राजीनामा देऊन टाकायचे. आज इतके हे निर्ढावलेले लोक आहेत, आज हे जे केंद्र सरकार आहे, महाराष्ट्राचे सरकार आहे, इतके निर्ढावलेले लोक आहे की यांना काहीच फरक नाही पडत.
कुठंतरी लोकांना जागृत करावं लागेल आणि या ठिकाणी लोक घुसून लोक यांना आडवं करून यांच्याशी उत्तर मागितल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही. भारतीय जनता पक्षाचं जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व करणार असं त्यांचं मत आहे. आता तुम्ही राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष झालेले आहात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आम्ही कसोशीने प्रयत्न करणार. सलील देशमुख का एकटा कसोशीने प्रयत्न करणार नाही, तर ही आमची एक टीम आहे. या टीमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालत असतो. नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुके, एकटा मी काय सर्वत्र सगळीकडे एकाच वेळेस पोहोचू शकणार नाही. ही टीम म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू. सगळ्यांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी काम करू. महिला आपलं काम करतील, तरुण आपलं काम करतील, विद्यार्थी आपलं काम करतील आणि टीम म्हणून आम्ही जे काही आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, जे काही तरुणांची परिस्थिती आहे, जे काही ग्रामविकासची परिस्थिती आहे, हे लोकांपर्यंत पोहोचू आणि निश्चित रूपाने आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये यश येईल असे आम्हाला त्या ठिकाणी ठामपणे वाटतं. कारण की मागील काळामध्ये माझे सहकारी रोहित पवार आणि आम्ही त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा आम्ही आंदोलन केलं. आम्ही पंढरपूरमध्ये मोठं आंदोलन केलं, अन्नत्याग केला होता. आमचा संभाजीनगर मोठ्या अन्नत्याग केला आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की कुठंतरी सरकारला त्याची दखल घ्यावीच लागली आणि सरकारने त्याची अट शर्त आहे त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यामध्ये अट शर्ती वाढवून घेऊन जास्ती शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कसा फायदा होईल हे त्यांना ते करावं लागलं. आम्ही आवाजच नसता उचलला तर सरकार तर अजून झोपलीच होती. त्यांना आनंदच होता की त्या ठिकाणी त्यांचे पैसे त्या ठिकाणी वाचून राहिले. पण आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला. शेतकरी नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमचं आंदोलन मोठ्या पद्धतीने आपल्यासारखे मीडियांनी त्याच्याबद्दल केलं. त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि याचा फायदा सर्वसाधारण शेतकऱ्यांना भेटला याचा मला आनंद आहे. एक प्रश्न असा आहे की एकेकाळी नागपूर शहर किंवा नागपूर जिल्हा ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जात होतं. मी विशेष करून नागपूर शहराची गोष्ट करणार. आता कुठेतरी सिमेंटीकरण झालेलं आहे, उड्डाणपूल बनलेले आहेत. जे ग्रीन सिटी होती ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि मोठ्या मोठ्या इमारती या नागपूर शहरामध्ये बनत आहे. काय वाटतंय तुम्हाला? विकासाला कुठलाही विरोध नाही. मेट्रो बनत असेल स्वागताचा आहे. आपले दुसरे कामं होत असतील त्याचं स्वागताचं आहे. विकास होत असेल त्याचा स्वागताचा आहे. पण आपण हे विसरता कामा नये, आपल्याला हिरवळ पण त्या ठिकाणी तेवढीच महत्त्वाची आहे. आपल्याला हे विसरता कामा नये की आपल्याला त्या पद्धतीने निसर्गाला पण त्याच पद्धतीने जपलं पाहिजे. नाही तर आज काय परिस्थिती झाली, नुसतं आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवले, त्याचं योग्य नियोजन केलं नाही. आज 2-2, 4-4 मोठे मुसळधार पाऊस आले तर सर्वसाधारण गरीब लोकांच्या घरी पूर्ण पाणी चाललं जातं, गुडघ्यापर्यंत पाणी जातं. त्यांची झोपायची व्यवस्था होत नाही. तिकडं साप विंचू अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी राहावं लागतं. मी आपल्याला सांगतो सिमेंट रस्ते असतील हे सगळं योग्य नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसते. आपण फ्लायओव्हर बनवा काही हरकत नाही, पण मेट्रो बनवा काही हरकत नाही. आपण दुसरं काही रस्ते चांगले बनवत असतील, लोकांची दळणवळण चांगली होत असेल, त्याला काही विकासाला काही विरोध नाही, पण ते नियोजन करून बनवा. नुसतेच समजा हे लोक टक्केवारी घेण्यासाठी आणि नुसतं आपल्याला दिशाभूल करण्यासाठी करत असतील तर नागपूरची जनता ही आता जागृत झाली आहे, हे खपून घेणार नाही. एक प्रश्न असाही आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये मिहानसारखा प्रोजेक्ट आहे आणि म्हणाले होते, म्हणजे इथचे नेते जे आहेत ते म्हणाले होते की आम्ही बेरोजगारांना रोजगार देऊ, परंतु परप्रांतीयांना रोजगार दिला पण स्थानिकांना रोजगार दिला नाही. मेट्रोमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. नाही, मला असं वाटतं की स्थानिकांना रोजगार दिलाच पाहिजे. मिहानची जी पायाभरणी आहे ही मिहानची पायाभरणी कैलासवासी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, त्याच्यानंतरचे मला वाटतं सुशील कुमार शिंदे साहेब असतील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, तेव्हाच त्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी त्या ठिकाणी झाली होती. आणि अशा पद्धतीने जेव्हा नागपूर जिल्ह्याला एक मुख्यमंत्री लाभला, ज्या पद्धतीने नागपूर जिल्ह्याला एक मोठा केंद्रीय मंत्री लाभला आणि असं वाटत होतं की कुठे मोठ्या प्रमाणात इकडं काहीतरी मोठे प्रोजेक्ट येतील, काही रोजगार निर्माण होईल, पण असं कुठंही होताना दिसत नाही. जे आहेत ते स्वतःच गुंडाळून राहिले. आज तुम्ही पाहाल की पतंजली सारखा किंवा इतर हे स्वतःच गुंडाळून वापस चालले. अशा पद्धतीने यांनी कुठेही मोठे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले दिसत नाही. फक्त एक फार्स केला जातो, फक्त एक घोषणाबाजी केली जाते, फक्त हे मीडियावर त्या ठिकाणी सांगण्यात येणं, पण प्रत्यक्षात काहीच होऊन न राहिला. जी बेरोजगारीचा टक्का काँग्रेसच्या काळामध्ये कुठेतरी होता त्याच्याहून कितपत खाली हा भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये आला हे आपण ओळखलं पाहिजे. माझा एक शेवटचा प्रश्न, युवकांना कसं जोडणार तुम्ही पक्षासोबत?
युवकांना आमचे जे काही मोहीम आहेत, जे काही मुद्दे आहे यांना पटवून सांगणार. जे काय यांना दिशाभूल केलं जातं हे यांना दिशाभूल करण्यापासून आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगणार की वस्तुस्थिती काय आहे, त्यांच्या भविष्यासाठी काय आहे, त्यांच्या नंतरच्या पिढीसाठी काय आहे, त्यांच्या देशासाठी काय आहे आणि या समाजासाठी एकूण त्या ठिकाणी काय योग्य आहे तसं आम्ही त्यांना समजून देणार आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही आमच्याकडे जोडायचा प्रयत्न करणार. नागपूर जिल्हा परिषद जिंकणार. मी आपल्याला सांगतो, नागपूर जिल्हा परिषद जिंकण्यासाठी मी आणि माझी टीम कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार. निश्चितच सलील देशमुख हे आता नवनियुक्त नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटांचे त्यांनी संकल्प केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या दोघांचाही झेंडा नागपूर जिल्हा परिषदेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि युवकांसाठी युवकांचे प्रश्न मी शासन दरबारी मांडणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार असा संकल्प आता नवनियुक्त नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सलील देशमुख यांनी केलेला आहे. तुम्हाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फार फार. तर आपण बघत राहा IBM TV न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.